नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 13 ते 20 फेब्रुवारी या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. पुण्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या कार्यक्रमासंदर्भातली माहिती आता आपण कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत जब्बार पटेल यांच्याकडनं या कार्यक्रमाची माहिती घेऊयात. 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 13 फेब्रुवारीपासून 30 फेब्रुवारीपर्यंत पुण्यात होतो आहे आणि तो जवळजवळ 13 ठिकाणी होतो आहे. आणि यावेळेचा विशेष असा आहे की यावर्षी फार मोठ्या एका दिग्दर्शकाचं, निर्मात्याचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या प्रसिद्ध व्यक्तीचं नाव आहे राज कपूर. राज कपूरांचा पुण्याशी फार जवळचा संबंध होता. त्यांचा इथे स्टुडिओ होता लोणी काळभोरला आणि त्यांची समाधी इथं पुण्यात आहे. तर राज कपूर हे नाव साधारण 60, 70, 80पर्यंत एक जागतिक दर्जावर घेतलं जातं. विशेषतः डाव्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर जो होता त्यामध्ये चॅप्लिन हे त्यांचं दैवत होतं. पण के अब्बास आणि वसंत साठे यांच्याबरोबर त्यांनी जवळजवळ 5-6 सिनेमे असे केले की ते अजरामर झाले. म्हणजे आवारा, 420 हे सगळे चित्रपट. आणि विशेष असं होतं की संगीत त्यांच्या वडिलांची पृथ्वी थिएटरमधून शंकर जयकिसन, मास्तर दत्ताराम हे सगळे लोक तिकडचे आहेत. आणि हे आले, त्यांना जॉईन झाले शैलेंद्र आणि हसर जयपुरी. त्यामुळे राज कपूरच्या संगीताचं एक विशेष होतं. त्यामुळे यावर्षी आपण करताना हा महोत्सव त्या राज कपूरनं आपण केंद्रस्थानी ठेवून करतो. पण याचबरोबर आणखीन काही फार महत्त्वाच्या मंडळींची जन्मशताब्दी आपण साजरी करतो. सगळ्यात यातलं एक आणखीन मोठं नाव म्हणजे मोहम्मद रफी. लता मंगेशकरांच्या नंतर भारतीय चित्रपटसृष्टीतल्या संगीतातलं योगदान हे लताबाईंच्या नंतरचं रफीचं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर रफीबरोबरच तलत महमूद एक नाव आहे. आणि या सगळ्यांना उत्तम संगीतात बद्ध केलेली गाणी जी होती ती मदन मोहन या संगीतकाराची होती. आणि हे वर्ष मदन मोहनचं सुद्धा जन्मशताब्दी वर्ष आहे. आंध्रमधले एक उत्तम नट ए नागेश्वरराव, त्यांचं पण जन्मशताब्दी वर्ष आहे. दिलीप कुमार, राज कपूर आणि देवानंद या काळामध्ये नागेश्वररावांनी अत्यंत एकाहून एक अशा अप्रतिम भूमिका केल्या आहेत. त्याचबरोबर तपन सिन्हा हे बंगाली दिग्दर्शक, क्षुदित पाषाण, सगीना महातो हे गाजलेले चित्रपट, जागतिक स्तरावरती गाजलेले चित्रपट त्यांनी केले. त्यांची पण ही जन्मशताब्दी आहे. आणि मुख्य म्हणजे अमेरिकन नट, फार मोठा नट की ज्यांनी स्वतःची एक अभिनय शैली निर्माण केली, मार्लन ब्रँडो, त्यांचाही जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि इटालियन एक नट मार्सेलो मास्ट्रोनी. तर या सगळ्यांना आता केंद्रीभूत करून या वर्षाचा हा फेस्टिवल आपण मॅनेज केला आहे. जवळजवळ एक 150 चित्रपट आपण यात दाखवतो आहोत. 14 मेन वर्ल्ड सिनेमा कॉम्पिटिशनमधले आहेत. वेगवेगळ्या 84 जवळजवळ देशातले सिनेमे या ठिकाणी आहेत. आणि एकंदरीत 120-130 सिनेमे जागतिक दर्जाचे आहेत. मग बाकी मराठी आणि हिंदी आणि इतर भाषेचे असे भारतीय सिनेमे आहेत. मराठीचं विशेष असं की वर्ल्ड सिनेमाला महाराष्ट्र शासनाने दिलेलं प्रभात अवॉर्ड 10 लाख असं आहे उत्कृष्ट सिनेमाचं. मराठीसाठी पण 5 लाखाचं आहे. मराठीचं नाव आहे संत तुकाराम अवॉर्ड. आणि हे विशेष असं आहे आपलं की आपण ते जी ज्युरी असते ही सगळी मराठी नाही आहे, हे सगळे परदेशी ज्युरी असते. त्यामुळं मराठी सिनेमा परदेशी नजरेमधून किती उच्च ठरतो ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पुण्यापुरतं सीमित न करता आपण हा फेस्टिवल जो आपला पुण्याचा आहे तो मुंबईला यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, त्यानंतर नागपूर, लातूर, चंद्रपूर या ठिकाणी आपण करतो. आणि आत्ता असं झालं आहे की यावर्षी कदाचित वी आर गोइंग टू कोल्हापूर असा सगळा व्याप आहे. तर बरीच चर्चासत्रं होतील, अनेक लोक इथे येतील. त्यामुळे या निमित्ताने एक पर्वणी पुण्याच्या लोकांना आहे.